नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय करता आणि शहरात काय करतं तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आता धाराशिव शहरामध्ये पोहोचलेलो आहे. पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहे. ते काम बंद आंदोलन चालू आहे. त्यांचे काय मागण्या आहेत ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहेत आणि किती दिवस झाले यांचं आंदोलन चालू आहे ते पण आपण जाणून घेणार आहेत. तर काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? नमस्कार, मी पंकज खडबडे. तर आमचे जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत हा संप आयोजित करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील जे तमाम शासकीय कार्यालय आहेत त्याच्यामधनं कनिष्ठ लिपिक या स्तरापासून तर मूळ विषय असा आहे की 4था वेतन आयोग, 5वा वेतन आयोग ह्या दर वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणी ह्या सुधारित होत गेल्या. 4थ्या वेतन आयोगामध्ये कनिष्ठ सहाय्यक किंवा शिक्षक असतील, ग्रामविकास विभागातील अन्य कर्मचारी असतील, यांच्या ज्या वेतन श्रेणी होत्या ह्या त्या स्तरावरती एका स्तरावरती होत्या 4थ्या वेतन आयोगामध्ये. पण कालांतरानं दर 10 वर्षाला जसा वेतन आयोग सुधारित होत गेला, 5वा झाला, 6वा झाला, आता 7वा झाला, तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून आलेली आहे किंवा झालेली आहे आणि यामुळे हा विनाकारण अन्याय झालेला आहे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवरती. तर ही तफावत दूर करावी. तसेच आता कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ सहाय्यक पदावरून ऑफिस सुपरिटेंडंट आणि कक्ष अधिकारी असे 4 स्तर आहेत. जे इतर विभागाशी जर आपण तुलना केली तर कनिष्ठ सहाय्यक स्तरावरून इतर विभागामध्ये जो कालबद्ध पदोन्नतीनंतर दुसरा जो स्तर आहे तो डायरेक्ट क्लास 2चा स्तर आहे. आणि ह्या संवर्गामध्ये लिपिक वर्गीय संवर्गामध्ये कनिष्ठ सहाय्यकाला त्याची रिटायरमेंट होईस तर पण तो वर्ग 3 मध्येच रिटायरमेंट होतो. त्याच्यामुळे हे एक मागणी आहे की पदोन्नतीचा स्तर हा सुधारित करावा. आणि तसेच सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आणि सर्वच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने जी जुनी पेन्शन योजना आहे ती एक मागणी सर्वांतर्फे मांडण्यात आलेली आहे. आतापर्यंत सर्व मागण्या ह्या सनदशीर पद्धतीने शासनाला विनंतीपूर्वक सादर करण्यात आलेल्या आहेत, परंतु काही कारणास्तव त्याच्याकडे दुर्लक्ष होत आलेलं आहे. तर हे सर्वांच्या नजरेत भरून यावं ह्या अनुषंगाने आम्ही 13 फेब्रुवारीपासून हा संप पुकारण्यात आलेला होता. 13 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, असहकार आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, परंतु त्याची शासन स्तरावर योग्य प्रमाणामध्ये दखल न घेण्यात आल्यामुळे 23 फेब्रुवारीपासून बेमुदत संप आम्ही हा पुकारलेला आहे, जोपर्यंत शासनाकडनं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत. आता जी तुम्ही पेन्शनचं जे सांगितलेलं आहे ती पेन्शन आता चालू आहे का बंदच आहे? जी 2005च्या नंतर ज्यांची जॉईनिंग झालेली आहे तर त्यांना NPS हा शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवरती हा नवीन स्कीम लागू केलेली आहे. परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्या म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या किंवा त्यांच्या भविष्याच्या भवितव्याविषयी मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. शासन ज्यावेळेस जुन्या पेन्शनचा विचार करते त्याच्यामध्ये हे सुरक्षितता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचारी हा पूर्ण त्याचं आयुष्यभर शासनाला शासकीय सेवेमध्ये सामान्य लोकांच्या सेवा त्यांना पुरवण्यासाठी घालवतो, परंतु त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी ही शासनाला 100% उचलणं गरजेचं आहे आणि हे त्यांचं सुद्धा नैतिक कर्तव्य आहे. मग ही सुरक्षेची कुठेतरी कमतरता वाटते. यासाठी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी आम्ही सातत्याने मांडत आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव टिनवाले नवाज. मी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मुख्यालय सोलापूर आणि शाखा धाराशिव. तर मी तालुका धाराशिवचा तालुकाध्यक्ष म्हणून आज जिल्हा परिषद जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेने जे आज हे आंदोलन छेडलेलं आहे त्याच्यामागं कारण म्हणजे वर्षानुवर्षे लिपिक वर्गीय आणि तत्संबंधी जे संवर्ग आहेत त्यांच्यावर जो अन्याय होत आलेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी सदर संघटनेनं आंदोलन छेडलेलं आहे. 13 तारखेपासून सुरुवातीला असहकार आंदोलन त्यांनी केलं, परंतु शासनानं त्याची दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळं नाईलाजास्तव असं म्हणावं लागेल. नाईलाजास्तव याच्यासाठी की तुम्ही पाहाल की लिपिक वर्गीय कारकून हे जे पद आहे हे चांदा ते बांधा तुम्हाला खाली ग्रामपंचायत स्तरावरून ते मंत्रालयापर्यंत लिपिक वर्गीय कारकून हा महत्त्वाचा दुवा आहे प्रशासनातला. आणि सरकारनं काय केलेलं आहे की या संवर्गावर जाणीवपूर्वक जे आहे ते त्याच्यावर एक अन्यायच केला म्हणावं लागेल. कारण बरेच वर्ष झालं आंदोलन छेडत आहेत. विविध संघटना आहेत, लिपिक वर्गीय संघटना म्हणा किंवा लेखा अधिकारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना आहेत, विविध संघटना आहेत आणि वर्षानुवर्षे ह्या संघटना ज्या आहेत ते आंदोलन करत आहेत, पण त्याची कुठलीही आतापर्यंत दखल घेतली जात नाही. मागं सुद्धा आम्ही 14 आणि 15 ऑक्टोबरला आझाद मैदानावर
आंदोलन केलं होतं. आम्हाला वाटलं होतं की त्या आंदोलनाचा काहीतरी फायदा होईल, परंतु त्याचा सुद्धा काही फायदा झालेला दिसत नाही. आणि लिपिक वर्गीयावर जो जो अन्याय होतोय तो दूर व्हावा यासाठी आम्ही जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेतर्फे जय महाराष्ट्र संघटनेला आम्ही पाठिंबा देण्यासाठी तालुका स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील आणि इतर कार्यालयातील सर्व कर्मचारी आम्ही इथं जमा झालेलो आहोत. तर शासनाला आमची विनंती आहे, आपल्या थ्रू आपण शासनाला आमचं एक निवेदन आहे किंवा आमची विनंती तुम्ही सांगा की आतापर्यंत खूप झालं, की आतापर्यंत कधीपर्यंत आमची ही मुस्कटदाबी होणार. बस झालं. कारण कारकून मुख्य प्रशासनातला दुवा आहे, त्याला डावलून तुम्ही आता बघा आमच्या बरोबरच 4था वेतन आयोग लागू झाला 1996ला. त्या काळापासून आमच्यासोबतचेच ग्रामसेवक हा संवर्ग आहे, तलाठी हा संवर्ग आहे, शिक्षक हा संवर्ग आहे, यांचे हे पुढे गेलेले आहेत. आता बरेच लोक म्हणतात ते 2 किलोमीटर पुढे गेलेत. मी म्हणतो 2 किलोमीटर नाही, 2000 किलोमीटर पुढे गेले ते आमच्यापेक्षा. आम्ही खूप मागं आहोत आणि कुठलंही काम प्रशासनातलं लिपिकाशिवाय पुढं जात नाही, फाईल पुढं सरकत नाही. आणि बरेचसे किचकट कामं असतात, बरेचसे म्हणजे बाहेरचे लोक म्हणा, प्रशासनातले लोक उणे दावे जे आहे तर आमच्यावर करत असेल. आणि चांगलं झालं तर अधिकारी आणि वाईट झालं तर लिपिक. हा एक कलंक आमच्या माथी वर्षानुवर्षे लागलेला आहे, तो पुसण्यात यावा. आमचं पदनाम जे आहे ते पदनाम सुद्धा बदलण्यात यावं अशी शासनाला मी विनंती करतो. आणि जुनी पेन्शन योजना ही एक जी बंद झाली 1 नोव्हेंबर 2005ला NPS प्रणाली चालू झाली. प्रणाली शासनाच्या दृष्टीनं ठीक आहे, परंतु जे कर्मचाऱ्यांचं आज लाखो कर्मचारी NPS मध्ये आहेत, लाखो कर्मचाऱ्यांचं भवितव्य जे आहे ते अंधारात आहे. कारण त्यांच्या जसं आता आमच्या संघटनेचे सचिव श्री पंकज कडबडे साहेबांनी म्हटलं की याचं पुरं सेफ्टी नाही आहे, याच्यामध्ये सेफ्टी या NPS मध्ये सेफ्टी नाही आहे. तर शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी NPS जी आहे ती ही योजना बंद करून आम्हाला OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीममध्ये आम्हाला समायोजन करण्यात यावं ही शासनाला विनंती आहे. आणि ज्या प्रलंबित मागण्या आहेत आता सर्व स्तरावरून, सर्व जिल्ह्यातून म्हणा की आंदोलन छेडले गेलेलं आहे, की मला वाटतं की आता शासनानं दखल घ्यावी आणि जो वेतन त्रुटी स्तर जो आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा. धन्यवाद. मला सांगा, हे जे तुम्ही आंदोलन जे करताय ते किती दिवसापासून करताय? आता हे आंदोलन बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 तारखेपासून आम्ही असहकार आंदोलन सुरू केलं होतं. ते 22 तारखेपर्यंत होतं, 22 फेब्रुवारीपर्यंत. परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे मग आम्हाला नाईलाज असतं जे आहे तर आता हे काम बंद आंदोलन, असहकार आंदोलन करावं लागतंय. हे तुम्ही आंदोलन बसल्यापासून कोण शासकीय म्हणजे कोण आलं होतं का तुम्हाला इथे भेटण्यासाठी? सध्या तर कुणी आलेलं नाही, परंतु विविध संघटना आम्हाला पाठिंबा देत आहेत. विविध संघटना म्हणा, काही राजकीय पक्ष देखील आम्हाला जे आहे ते पाठिंबा देत आहेत. आतापासून कोणत्या संघटनेने ह्याला पाठिंबा दिलेला आहे? संघटना तशा भरपूर आहेत सर. ग्रामविस्तार अधिकारी संघटना आहे, ग्रामसेवक संघटनेने सुद्धा दिलेला आहे, समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, कास्ट ट्राईब संघटना, लेखा आणि सर्वात महत्त्वाचं लेखा कर्मचारी त्यांनी देखील आम्हाला खूप असं म्हणजे मजबूत असं आम्हाला त्यांनी पाठबळ दिलेलं आहे. आणि बऱ्याच संघटना आहेत, आता संघटना तेवढा म्हणजे सांगता येणार नाही, इतक्या संघटनाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. याची तरी शासनाने दखल घ्यावी की बाबा लिपिक हा काय आहे हे सर्व स्तरावरील, सर्व संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना, राजकीय स्तरावर सुद्धा लोकांना माहीत झालंय की लिपिक जर बंद झाला, लिपिकाने जर काम बंद केलं तर काय होतं, याचे परिणाम खूप भोगावे लागतात प्रशासनाला, त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे बऱ्याचशा स्तरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. आता शासनाला कळकळीची विनंती आहे. आणि 2 शब्द मी बोलन, इथं आम्हाला काय म्हणजे हे नाही आहे आंदोलन करायचं, आम्हाला पण जनतेची पर्वा आहे, प्रशासनाची पर्वा आहे, आमच्या वरिष्ठांची पर्वा आहे. आम्हाला काय बसून आम्हाला काय चांगलं वाटत नाही, आम्हाला सुद्धा काम नसलं की आम्हाला करमत नाही. पण शासनाने आता जे आहे ते आमची दखल घ्यावी आणि आमच्यावर जो वर्षानुवर्षे होत असलेला जो अन्याय आहे तो दूर करावा. काय नाव तुमचं? माझं नाव जमीर पटेल. मी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचा सचिव आहे. आणि आज जे हे आमचं आंदोलन चालू आहे, लिपिकांची अशी अवस्था झाली आहे की 4थ्या वेतन आयोगात आमच्यासोबत असणारे जे कर्मचारी होते, जसे की तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, समवेतन घेत होतो. सगळे एका कक्षेत वेतन घेत होतं. परंतु 4थ्या आयोगापासून आयोग लागू झाला, त्यात लिपिक वर्गाला डावललं गेलं. लिपिक वर्गाला जी वेतन श्रेणी त्यांच्या पटीत मिळायला हवी अपेक्षित होती ती दिली गेलेली नाही.
ती आज तागायत तशीच आहे. ती जी तफावत आहे आमच्याहून त्यांना कमीत कमी आमच्या आणि त्यांच्या वेतनात कमीत कमी 20 ते 25,000 रुपयाचा फरक आहे. मग त्या मागणीसाठी आम्ही सर्व संघटना आम्हाला साथ देत आहेत आणि आज लिपिक जो रस्त्यावर उतरला आहे त्याचं कारण हेच आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही एकजुटीने लढा देत आहोत. आज जवळपास महाराष्ट्रातनं 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्हे आज बंद आहेत. बाकीचे बी 5 येतील. आज आमच्या युनियन ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, सर्व संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिलाय आणि त्याचं हे फलित आहे. सर्व लिपिक एकवटला आहे आणि हे लिपिकाचं आता मोहोळ जे आहे त्यात मोहोळ म्हणू आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून शासनाला भाग पाडू की आमच्या मागण्या मान्यच झाल्या पाहिजे. तुमच्या मागण्या जर मान्य जर नाहीच झाल्या तर पुढलं पाऊल का असणार आहे तुम्ही? यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आपण. आणि काम बंद तर चालूच आहे. त्यामुळं शासनाचं आता अधिवेशन चालू आहे, अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे. मग शासनाला बी त्यांनी दखल घेतलीच पाहिजे, कारण प्रत्येक कार्यालयात सगळे लिपिक बाहेर आहेत. त्यामुळे दखल घेणं गरजेचं आहे आणि घ्यावी ही विनंती करतो आमच्या सर्वांच्या वतीने. बघा, आपण धाराशिव इथं पोहोचलेलो होतो, पंचायत समितीत आलतो आणि इथं काम बंद आंदोलन यांचं चालू आहे आणि यांच्या मागण्या आपण तर त्यांच्याशी जाणून घेतलेल्या आहेत. मागण्या काय आहेत ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेले आहेत. बघा, मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. नाही काही वेगळे विषय जर खाली मास्क नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.